पालकांना त्याचे विचार देण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीनं ह्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि पालकांच्या मध्ये जनजागृती झाली। आज सन्मान्य व्यासपीठाला मी सांगू इच्छितो साहेब की त्या गावामध्ये जे काही प्रशासन यंत्रणेमध्ये जे काही चढाव निर्माण झालेले आहे त्या संख्येचा आलेख वाढता चाललेला आहे। त्याच्या अभिमानाने सांगायचं वाटतं की त्या चढता आलेखाचा जे इफेक्ट आहे ही प्रेरणा आहे, ही प्रेरणा समस्त धनगर समाजाच्या वतीनं आजपर्यंत जे काही कार्यक्रम घेतलेले आहेत ह्या कार्यक्रमाचा इफेक्ट आहे असं म्हटलं तर काय चुकीचं नाही। योगायोगानं साहेब हा कार्यक्रम राबवत असताना ज्यावेळी आम्ही देवळामधून हा कार्यक्रम राबवला कालांतरानं असे अनेक विचारवंत या कार्यक्रमाला लाभू लागले आणि त्यांनी विचार केला की बाबा हा कार्यक्रम फक्त समाजापुरता न ठेवता गावामध्ये हा कार्यक्रम यावा आणि त्याच पद्धतीनं आम्ही माळी हॉलमध्ये हा कार्यक्रम चालू केला। त्यावेळीमध्ये अनेक लोक यामध्ये समाविष्ट झाले आणि त्यांनी सांगितलं हा गावामध्ये मर्यादित न ठेवता तुम्ही ह्या गावाच्या बाहेर हा उपक्रम केला पाहिजे। त्यानंतर साहेब जवळपास आज 13 गावचे विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी टॉपर विद्यार्थी यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो। योगायोगानं हे कार्यक्रम राबवत असताना प्रयत्न करावे आणि प्रयत्नाला यश मिळत जातं। त्याच पद्धतीने ज्या संयोजक टीमनं प्रामाणिकपणे हा कार्यक्रम राबवण्यासाठी प्रयत्न केला त्याचं फलित आम्हाला मागच्या वर्षी मिळालं। ज्यावेळी आम्ही डोणे साहेबांना मी विनंती केली आमचे सगळे मागील फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी खरं अर्थात त्यांनी सांगितलं की खरोखरच हा प्रेरणादायी उपक्रम आहे आणि आमच्या मनातल्या येण्यापेक्षा जवळपास 20 वर्षापासून तुम्ही उपक्रम राबवत असेल तर मी या ठिकाणी वेळ देणं अतिशय माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे असं म्हणलं तर चुकीच नाही असं त्यांच्या तोंडात उद्गार होते आणि त्यांनी तो वेळ दिला आणि वेळ देत असताना या ठिकाणी मला अभिमान सांगायचं वाटतं या ठिकाणी आमचे मित्र पांढरे साहेब पत्रकार यांनी हा कार्यक्रम मागील कार्यक्रम तो त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला आणि तो कॅमेऱ्यामध्ये टिपलेला प्रसंग आहे त्यांचे विचार आहेत जो यूट्यूबला टाकण्याचा प्रयत्न केला आणि आज जवळपास 24 ते 26 लाख लोकांनी हा कार्यक्रम मी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की एखाद्याचे विचार जर अनेक लोकांनी ऐकले त्यामध्ये एखादा आम्ही असा विचार केला परवाच्या मीटिंगमध्ये साहेब जर 5 लाख लोकांनी मग त्यामध्ये विद्यार्थी असतील पालक असतील शिक्षक वर्ग असतील किंवा आणि कुठलेही विचाराचे लोक असतील तर 5 लाख लोकांनी जर तो विचार आपल्या मनामध्ये प्रकट करण्याचा प्रयत्न केला तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही 5 लाख कुटुंबांना दिशा देण्याचं काम हे आमच्या संयोजक टीमने केलं असं म्हटलं तर काय चुकीचं नाही साहेब। त्याच पद्धतीनं ही सेवा अखंडित ठेवण्यासाठी आज थोड्याच वेळामध्ये ज्यांचं आगमन होते ते म्हणजे आमचे प्रवक्ते जॉर्ज क्रूज सर यांचं आगमन होते आणि योगायोगाने आम्ही त्यांची जाहिरात काढली साहेब आणि जाहिरात काढल्यानंतर आमचे अभ्यासिका असतील आमचे शिक्षक वर्ग असतील आमचे विद्यार्थी असतील यांच्याकडे जेव्हा आमची जाहिरात गेली त्यावेळी आम्हाला लक्षात आलं नव्हतं की एवढी मोठी व्यक्ती या ठिकाणी येते आहे। म्हणजे म्हणण्याचा उद्देश इतकाच आहे साहेब या उपक्रमातून अनेक विद्यार्थ्यांना अनेक पालकांना शिक्षणामध्ये जागृती व्हावी त्यांना दिशा मिळावी एवढाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे। या आमच्या संयोजक टीमला आपल्या सर्वांचे आशीर्वाद लागावे आणि हा कार्यक्रम आणखीन वाढत जावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपल्या 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवलेला आहे। असेच उपक्रम वरच्यावर राबवत राहू। पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी मी माझा प्रस्ताव थांबतो। जय हिंद जय अहिल्या जय शिवराय। नाव प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेलं आहे आणि हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जी मुलं गुणवंत आहेत त्यांचे कौतुक करायचं काम या समाजानं खरोखर पुढारीनं आणि आवडीनं केलेलं आहे। त्यांना असं वाटतं की असं भरपूर जयंत्या वगैरे अनेक कार्यक्रम घेतात पण या मुडशिंगी गावात एकच गाव आहे की गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो। तर त्या समयाआधी जोरदार टाळ्या वाजवा। आणि सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो माननीय श्री प्राध्यापक जॉर्ज क्रूज सरांचं जे काय व्याख्यान आहे ते आपल्याला ऐकायचं आहे। त्याच्या अगोदर आपल्याला एक बक्षीस समारोहाचा कार्यक्रम पार पाडायचा आहे। मी ज्यांची नावं घेतोय जे विद्यार्थी गुणवंत आहेत त्यांनी पटपट यायचं आणि मान्यवरांनाही विनंती करतो की त्यांनी आपण स्टँडअपमध्ये उभा राहून मुलांचं कौतुक परत त्यांना जे काय ट्रॉफी असेल किंवा गुच्छ असेल ते पटपट द्यायचं आहे। सुरुवातीला लहान मुलांचा सत्कार समारंभ इथं पार पडतोय। समाजातील ह्या गडमुडशिंगीमधील जी लहान मुलं आहेत त्यांचा इथं सत्कार होतोय। वेदिका शिवाजी रेवडे KTS मध्ये जिल्ह्यात प्रथम आलेले आहे। पटकन यायचे वेदिका शिवाजी रेवडे। जर विद्यार्थी नसेल तर पालकांनी यायचं आहे। आम्ही आभार आहे तुमचं कारण हा सगळा बऱ्यापैकी शेतकरी वर्ग आहे आणि सगळ्यांना 7, 7:30 ते शेवट 8 किंवा त्याच्यापेक्षा पुढे गेलं
तर 8:30 वाजेपर्यंत जेवण लागतं आणि तुम्ही काय केलं पाहिजे आयुष्यामध्ये, तुमचं टार्गेट कसं सेट केलं पाहिजे आणि तुम्ही ध्येय वेळ कसं राहिलं पाहिजे, तुमची गुणवत्ता तुम्ही कशी सिद्ध केली पाहिजे, तुमचं स्किल काय लेवलला डेव्हलप केलं पाहिजे, सध्या आता मार्केटमध्ये काय कॉम्पिटिशन आहे, तुम्ही कसं राहिलं पाहिजे, आपलं जे काही करिअरच्या संधी आहेत त्या कशा शोधल्या पाहिजे, आपण पुस्तकाद्वारे कसं ज्ञान मिळवलं पाहिजे, याचं अगदी सर्वांग दृष्टिकोनातून अगदी ग्राउंड लेवलला सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल सरांचं आम्ही खूप खूप धन्यवाद आणि ऋणी आहे की तिने आमच्या 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांना एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ की ज्यांनी वेळात वेळ काढून आमच्या संयोजनाला मान दिला, त्याबद्दल त्यांचाही आभार आहे. आणि शेवटी सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही समोर जे पालक आहेत, विद्यार्थी आहेत किंवा जे स्पोर्ट्समन आपले आहेत, त्या सर्वांनी देखील अतिशय शांतपणे ऐकून घेतलेला आहे. त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पुन्हा एकदा